नमस्कार. 2026च्या स्कॉलरशिप परीक्षेबद्दल एक खूप महत्त्वाचा अपडेट आलेला आहे, खास करून जे विद्यार्थी 5वी आणि 8वी मध्ये आहेत त्यांच्यासाठी. चला तर मग लगेच बघूया की काय आहे हे अपडेट. ओके, तर हे बघा, हे आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचं अधिकृत प्रसिद्धीपत्रक. आता यात नेमकं काय लिहिलंय आणि त्याचा आपल्या सगळ्यांसाठी काय अर्थ आहे हेच आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. ही सूचना आहे प्रवेशपत्राविषयी. सोप्या भाषेत सांगायचं तर हॉल तिकिटाबद्दल. आपल्याला माहितीच आहे की परीक्षेला बसायचं असेल तर हॉल तिकीट हे किती महत्त्वाचं असतं, त्याशिवाय तर प्रवेशच मिळत नाही. बरं, मग प्रश्न पडतो की ही सूचना नेमकी कोणाकोणासाठी आहे. चला तेच आता पुढे बघूया. अगदी सोपं आहे. जर कोणी विद्यार्थी 5वी किंवा 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला बसणार असेल किंवा मग त्यांचे पालक असतील, इतकंच नाही तर शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक या सगळ्यांसाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे. आणि आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग, तो म्हणजे तारखा. चला बघूया ह्या सूचनेमध्ये कोणत्या तारखा आहेत ज्या आपल्याला अजिबात विसरून चालणार नाहीत. या सूचनेमध्ये मुख्यत्वे 2 तारखा दिल्या आहेत ज्या खूप महत्त्वाच्या आहेत. पहिली तारीख आहे हॉल तिकीट कधी उपलब्ध होणार ती, आणि दुसरी म्हणजे प्रत्यक्ष परीक्षेची तारीख. तर पहिली तारीख आहे 13 जानेवारी 2026. या दिवशी काय होणार तर शाळेच्या मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांची हॉल तिकीट्स ऑनलाईन उपलब्ध करून दिली जाणार आहेत. फक्त तारीखच नाही तर वेळसुद्धा लक्षात ठेवा. दुपारी 3:30 वाजता म्हणजे 3:30 नंतरच शाळांना ही हॉल तिकीटं डाउनलोड करता येणार आहेत. आणि मग येते ती सगळ्यात महत्त्वाची तारीख, परीक्षेचा दिवस, जो आहे 22 फेब्रुवारी 2026. ही तारीख तर कॅलेंडरमध्ये लगेच मार्क करून ठेवली पाहिजे. ठीक आहे, तारखा तर आता आपल्याला कळल्या, पण मग पुढचा प्रश्न येतो की हे हॉल तिकीट नक्की मिळणार कसं, त्याची प्रोसेस काय आहे. चला तेही समजून घेऊया. ही प्रोसेस खरं तर खूप सोपी आहे. फक्त 3 स्टेप्स आहेत. बघा, पहिली स्टेप, शाळेचं काम आहे. मुख्याध्यापक त्यांच्या स्कूल लॉग इनमधून सगळ्या विद्यार्थ्यांची हॉल तिकीटं डाउनलोड करतील. दुसरी स्टेप, ती प्रिंट करतील. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप, विद्यार्थी आणि पालकांनी शाळेत जाऊन मुख्याध्यापकांकडून ते प्रिंट केलेलं हॉल तिकीट घ्यायचं आहे. म्हणजे एक गोष्ट स्पष्ट आहे, आपल्याला स्वतःला ऑनलाईन काहीही करायचं नाही. चला आतापर्यंत जे काही आपण पाहिलं त्याचा एक छोटासा आढावा घेऊया, म्हणजे नक्की कोणाची काय जबाबदारी आहे हे अगदी स्पष्ट होऊन जाईल. इथे जबाबदारी अगदी स्पष्टपणे वाटून दिली आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांसाठी काय काम आहे तर 13 जानेवारीला दुपारी 3:30 नंतर पोर्टलवरून हॉल तिकीटं डाउनलोड करायची, प्रिंट करायची आणि विद्यार्थ्यांना द्यायची. आणि विद्यार्थी आणि पालकांसाठी सगळ्यात महत्त्वाची सूचना काय तर हॉल तिकीट स्वतः डाउनलोड करण्याचा प्रयत्न अजिबात करायचा नाही. ते फक्त आणि फक्त शाळेतूनच मिळणार आहे. त्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधावा. म्हणजे या सगळ्या प्रोसेसमधला जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो पुन्हा एकदा लक्षात ठेवूया. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांकडूनच प्रवेशपत्र मिळवायचं आहे. इथे अजिबात कन्फ्युजन नको. चला, म्हणजे हॉल तिकीट कसं मिळणार ही चिंता तर आता मिटली. आता सगळं स्पष्ट झालंय. मग आता विचार करूया की एकदा का हे हॉल तिकीट हातात आलं की परीक्षेच्या तयारीचं पुढचं पाऊल काय असणार.